काँग्रेसचे नेते आणि बीएमसी मधील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि काही वेळामध्ये ते भाजपचं कमळ हाती घेत आहेत। आपण थेट जाऊयात। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, काय नेमकं घडलंय? रवी राजा यांना काँग्रेस सोडावी लागली आहे। 44 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी नेतृत्व केलेलं होतं। काही वेळापूर्वीच रवी राजा हे भाजपचं जे नरिमन पॉइंट परिसरामध्ये कार्यालय आहे त्या कार्यालयात पोहोचलेत आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। समोरच जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये रवी राजा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आणि काही वेळातच रवी राजा यांचा थेट 44 वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर रवी राजा हे सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र मुंबई काँग्रेसमधला जो अंतर्गत वाद होता त्या वादातून गणेश यादव जे वर्षा गायकवाड यांच्या जवळचे मानले जातात त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर काँग्रेसमधलेच दोन मुंबई काँग्रेसमधले जे चेहरे आहेत ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं। अमित शेट्टी जे जगन्नाथ शेट्टी यांचे चिरंजीव आहेत ते नाराज झाले होते। यासोबतच रवी राजा यांना देखील स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती। या नाराजीचा फटका एवढा मोठा काँग्रेसला बसू शकतो का याची कुणालाही सुताराम शक्यता वाटत नव्हती, मात्र थेट रवी राजा यांना 44 वर्ष काँग्रेसमध्ये काढल्यानंतर आता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा यासोबतच मुंबई काँग्रेसमधला अशा 3 महत्त्वाच्या पदांचा जो राजीनामा आहे तो पक्षाकडे सुपूर्द केलेला आहे आणि या संदर्भात पक्षश्रेष्ठींना देखील कळवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि काही क्षणांमध्ये आता या प्रदेश कार्यालयामध्ये रवी राजा यांचा प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अजूनही काँग्रेसकडून अधिकृतरित्या मोठ्या कुठल्या नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये, मात्र रवी राजांच्या निमित्तानं 44 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने रवी राजांचं काम होतं, किंबहुना मागच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून ज्या भाजपला त्यांना धारेवर धरण्याचं सातत्यानं काम केलं होतं त्यांना आता भाजप सोबतच राहून काम करावं लागणार आहे। आज ते भाजपमध्ये प्रवेश करतायत, त्यांना कुठलं आश्वासन देण्यात आले का किंवा आगामी काळामध्ये विधान परिषद असेल किंवा इतर कुठली महत्त्वाची संधी देऊ असं काही आश्वासन देण्यात आले का हे देखील पाहावं लागेल। रवी राजांच्या निमित्तानं मात्र मुंबई काँग्रेसचं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच असाच एक मुंबईतला महत्त्वाचा चेहरा असणारे बाबा सिद्दीकी काँग्रेसला सोडून गेले होते। आता दुसरा एक महत्त्वाचा चेहरा जो आहे रवी राजा हे काँग्रेसला सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामिनी अगदी निलेश, खरं तर इतके वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्याच्या नंतर आता ज्या वेळेला रवी राजा हे भाजपमध्ये जात आहेत, काँग्रेसचं हे किती मोठं नुकसान आहे आणि दुसरीकडे भाजपला कोणकोणत्या पद्धतीने रवी राजा यांच्या नेतृत्वाचा फायदा होऊ शकतो? मुंबई महानगरपालिकेमध्ये एक काम करण्याची जी पद्धत होती रवी राजांची ती महत्त्वाची होती। अनेक नगरसेवक त्यांच्या हाताखाली होते आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून अनेक महत्त्वाचे जे विषय आहेत त्यांना हाताळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। भाजपवर सत्ताधारी पक्षावर त्यावेळेस शिवसेनेची देखील सत्ता होती, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती। मग वेगवेगळ्या टेंडरचा विषय असेल, वेगवेगळ्या घोटाळ्यांचा विषय असेल, हे रवी राजा सातत्यानं मांडत होते। त्यामुळं मुंबई महानगरपालिकेतला एक महत्त्वाचा आवाज असणारा रवी राजा आता त्या ठिकाणी नसणार आहेत, ते भाजपमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। भाजपला मुंबईमध्ये एक महत्त्वाचा चेहरा सोबत येताना आपल्याला पाहायला मिळतोय। रवी राजा हे एक महत्त्वाचं नाव आहे, ज्येष्ठ नेते आहेत, 44 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, कॉर्पोरेशनमध्ये त्यांचं मोठं काम आहे आणि त्यामुळेच कॉर्पोरेशनच्या निमित्तानं आगामी लवकरच आता विधानसभेनंतर महानगरपालिकांच्या देखील निवडणुका लागणार आहेत, त्यावेळी रवी राजांचा मोठा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। रवी राजांसोबत ते आज जरी प्रवेश करत असले तरी आणखी कुणी नगरसेवक येत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र रवी राजांचं काँग्रेसमधलं एक मुंबईतलं वेगळं स्थान होतं, मुंबई काँग्रेसमध्ये प्रामुख्याने त्यांचं स्थान होतं, ते कुठंतरी आता या ठिकाणी नसणार आहे। त्यामुळे एक स्पेस या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुळात वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं रवी राजा यांना का निर्णय घेतला हे देखील पाहावं लागणार आहे। रवी राजांना सोडण्यापूर्वी काही चर्चा केली होती का, काही त्यांना आश्वासनं देण्यात आली होती हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं त्यांची नाराजी होती, 2 महत्त्वाच्या नेत्यांची नाराजी होती, अमित शेट्टी आणि दुसरे रवी राजा, त्यातल्या रवी राजांना मात्र सोडचिठ्ठी देत आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। महत्त्वाची ही बाब आहे की 44 वर्ष ज्या विचारधारेसोबत काम केलं आणि ज्या विचारधारेच्या विरोधात काम केलं त्या विरोधातल्या विचारधारेसोबत आता रवी राजा काम करणार आहेत। त्यामुळे विचारधारेची लढाई रवी राजा कशी लढणार हे देखील पाहणं एक अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। अगदी यामिनी, अगदी धन्यवाद निलेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।